करवीर निवासिनी आई अंबाबाई मूर्तीचं संवर्धन प्रक्रिया सध्या पूर्ण झाली आहे आणि आजपासून देवीचं दर्शन पुन्हा सुरू होणार आहे। आई अंबाबाई मूर्तीच्या संवर्धनानंतरचं रूप आता दुपारी 12 वाजल्यानंतर पाहता येईल आणि संवर्धनानंतर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी मूर्तीची पाहणी केली आहे। सोहळे नेसून जिल्हाधिकारी अमोल येडगे हे अंबाबाई मंदिरात दाखल झाल्यात। धार्मिक विधी पूर्ण झाल्यानंतर पुन्हा एकदा आई अंबाबाईचं भाविकांना आता दर्शन घेता येईल। पुरातत्व विभागाच्या वतीने अंबाबाई मूर्तीचं हे संवर्धन पार पडलंय। 14 आणि 15 एप्रिल रोजी अंबाबाई मूर्तीची संवर्धन प्रक्रिया पूर्ण झाल्याचं सध्या समजतंय। तर महाराष्ट्र देवस्थान समितीकडून 2 दिवसात मूर्तीचं संवर्धन पार पडलेलं आहे। करवीर निवासिनी आई अंबाबाई मूर्तीची संवर्धन प्रक्रिया सध्या पूर्ण झाली आहे आणि आजपासून देवीचं दर्शन पुन्हा सुरू होणार आहे आणि भाविकांना आज देवीचं दर्शन घेता येईल। आणि संवर्धनानंतर आज पहिल्यांदाच अंबाबाईचं रूप भाविकांना पाहता येईल। पुढारी न्यूजवर आपण ही एक्सक्लुझिव्ह अशी दृश्य पाहतोय। 12 वाजल्यानंतर आता भाविकांना देवीचं दर्शन घेता येणार आहे आणि या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी शेखर पाटील सध्या आपल्या सोबत आहेत। शेखर, आजपासून देवीचं दर्शन पुन्हा सुरू होणार आहे। अगदी बरोबर आहे। करवीर निवासिनी आई अंबाबाईच्या मूर्तीचं संवर्धन प्रक्रिया जी आहे ती आता पूर्ण झालेली आहे। काल 14 आणि 15 एप्रिल अशा 2 दिवसांमध्ये ही संवर्धन प्रक्रिया जी आहे ती पूर्ण झालेली आहे। पुरातत्व विभागाच्या वतीनं अंबाबाई मूर्तीची ही संवर्धन प्रक्रिया जी आहे ती पार पडली होती। ही संवर्धन प्रक्रिया पार पडल्यानंतर आज दुपारी 12 नंतर आई अंबाबाईचं रूप जे आहे ते सर्वांना पाहता येणार। तत्पूर्वीच जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज मूर्तीची जी आहे ती पाहणी केलेली आहे। आपण पाहिलं दृश्यांमध्ये तर सोहळं नेसून जिल्हाधिकारी अमोल येडगे जे आहे ती अंबाबाई मंदिरामध्ये दाखल झालेले आहे आणि आई अंबाबाईच्या मूर्तीची पाहणी सुरुवातीला त्यांनी केलेली आहे। आज धार्मिक विधी काही वेळानंतर सुरू होणार आहेत आणि ते विधी पूर्ण झाल्यानंतर आई अंबाबाईचं जे रूप आहे संवर्धनानंतरचं पहिलं रूप आहे ते सर्वांनाच पाहता येणार आहे। त्यामुळे नक्कीच एक महत्वाचा दिवस जो आहे तो आई अंबाबाईच्या भक्तांसाठी असणार आहे, कारण गेल्या अनेक दिवसांपासून आई अंबाबाईच्या मूर्तीची झीज झाल्याची माहिती समोर आली होती आणि त्यानंतर संवर्धन प्रक्रियेबद्दलचा पाठपुरावा जो आहे तो अनेकांनी घेतला होता। स्वतः पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून देखील या संदर्भातला पाठपुरावा करण्यात आला होता। मात्र संवर्धन प्रक्रियेला खूप उशीर झाल्याची माहिती देखील आजपर्यंत समोर आली होती। मात्र आता आई अंबाबाईच्या मूर्तीची 2 दिवस संवर्धन प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि आज दुपारी धार्मिक विधी पार पडल्यानंतर अंबाबाईचे रूप जे आहे ते सर्वांना पाहता येणार आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी आताच आपण पाहिलेली की जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः या मंदिरात जाऊन आई अंबाबाईच्या मूर्तीची जी संवर्धन प्रक्रिया पार पडलेली आहे त्याची पाहणी केलेली आहे। त्यामुळे नक्कीच आजचा दिवस हा आई अंबाबाईच्या भक्तांसाठी आणि संबंध कोल्हापूरकरांसाठी देखील महत्वाचा आहे। हो, नक्कीच शेखर, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।